महेंद्र आहे अति स्ट्राईकला, मात्र गोलंदाज सूरज पहिलाच बॉल लॉप करायचा होता अक्रॉस द लाईन, परंतु इथे दांडी गुल आणि अजून एक गडी बाद होते. अतिची खेळी होतं इथं मैदानावरती समाप्त. तिसरा धक्का लागतोय तो सूरज 11 ढोले टीमला. लाईन खेळायचा होता. स्क्रीनवरती आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारचा तिथे क्षेत्ररक्षक नव्हता बॅकवर्ड रिजन मध्ये, परंतु फटका फसला आणि काय गोलंदाजी केली सूरजने. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिलाय, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या ढोले संघाला. पूर्णपणे बॅकफुटवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय निकेतने 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर सूरज व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी केली जातोय. पहिल्याच चेंडूवरती इथे मोठी विकेट कॅरी केली जाते आतिशच्या माध्यमातून. प्रतीक येतोय नवीन फलंदाज. सकाळचा सत्र आहे आपण पाहतोय. तिसरा मॅच आपल्या भेटीला मित्रांनो आलेला आहे. पहिल्या फेरीतली ही तिसरी लढत. स्लॉट मध्ये घेतलाय, उडवलाय हवेला. इथे चेंडू पाहायचा आहे, सीमा पार होईल का, आणि नाही. इथे सुरेख झेल टिपला जातोय अनिकेतच्या माध्यमातून, आणि निकेतच्या माध्यमातून अजून एक गडी बाद होतोय ढोले संघाचा. दमदार गोलंदाजी इथे मैदानावरती पेश केली जातोय. निकेत ज्याने पहिला षटक हातला, त्या निकेतने खूप चांगला झेल टिपला तिथे मिड विकेटच्या दिशेने, आणि अजून एक धक्का दिलाय तो चौथा सूरज 11 ढोले संघाला. दीपराज आपण बघितलं तर टॉस जिंकला होता ढोले संघाने. बॅटिंग करत असताना 40 ते 50 धावा आम्ही नक्कीच कुठून काढू, परंतु आता पूर्णपणे बॅकफुटवरती हा ढोले संघाला ढकलण्यात आलेला आहे. कारण का 2 महत्वाचे आता गडी बाद केले ते म्हणजे सूरजने. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जातोय. स्विंगिंग रोल, इथे अजून एक, ओहो वाट चेंडू, वाट बॉल, आणि क्लीन बॉल हॅट्रिक झालेला आहे. आजच्या दिवसामधील हा दुसरा या स्पर्धेमधला गोलंदाज ठरलेला आहे पच्चापूर संघाचा सूरज, विकेट हॅट्रिक घेणारा. आणि चोरी मात्र सूरजने केलेला आहे. विकेट हॅट्रिक झालेला आहे सूरजची कालच्या दिवसामध्ये. सावध संघाचा किरण पाटीलने 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केलं होतं. त्याच्या नावावर पहिली विक्रम राहिलेला या स्पर्धेमधला. आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतो या स्पर्धेमधला विकेट हॅट्रिक घेणारा तो पच्चापूर संघाचा सूरज. षटकारांची हॅट्रिक लावलेला आहे त्यांनी, मात्र ब्ल्यू बेटल जिंकलेला आहे. या अजून संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता अजून फलंदाज असेल मात्र बॅक टू बॅक 3 सिक्सर मारणारा. तन्मय येतोय, धावा 7 धावांवरती 5 गडी बाद. अत्यंत दयनीय अवस्था केलेला आहे सूरज 11 ढोले संघाची. बॅटची एज, कॉटन बिहाइंड, अजून एक गडी बाद होतोय. सूरजची काय दमदार गोलंदाजी मैदानावरती पेश केली जातोय. अजून गडी बाद होतोय तो ढोले संघाचा तन्मय. 4 गडी बाद केलेला आहेत. महेंद्र आउट झाला. केफ आलता, केफ आता कोण आलं.
सात गडी बाद झालेले आहेत. या षटकामध्ये 5 गडी बाद केलेले आहेत. सूरजने धुव्वाधार पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय मैदान या सूरजने गोलंदाजीच्या जोरावरती. आणि मेडन षटक या मैदानावरती पुन्हा एकदा कारनामा रचलाय सूरजने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सूरज साठी. आजच्या दिवसातील हा पहिला गोलंदाज ठरलाय मेडन व षटक हाताळणारा सूरज.